मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नवीन कामगार कायद्याला कामगार संघटनेचा विरोध होतोय। या कायद्यात काय आहे आणि कामगार संघटनांची दिशा कशी असणार आहे, या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी कामगार नेते भालचंद्र कांगो यांच्याशी केलेली ही खास बातचीत। केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे आणलेले आहेत, परंतु या कायद्यांना देशभरामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून विरोध होतोय। नेमका हा विरोध का होतोय? हा कायदा कामगारांच्या सक्षमीकरणासाठी आहे का मारक आहे? या सगळ्याच मुद्द्यावर आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत भालचंद्र कांगोजी, ज्येष्ठ नेते आहेत। सर, मला एक सांगा की हे जे कायदा आहे या कायद्याचं कसं रूप आहे आणि सरकार तर म्हणतं की आता आम्ही लागू करतोय 1 तारखेपासून, मग अशा वेळी संघटनाची भूमिका काय असणार आहे? असे पहिल्यांदा सगळ्या कामगार संघटनांनी या सरकारने जे प्रस्तावित बदल केलेले आहेत त्याला विरोध केलेला आहे। त्याची कारणं अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये जाण्याच्या आधी मी काही गोष्टीचा खुलासा करू इच्छितो। परिस्थिती बदलत राहते, तंत्रज्ञान बदलत राहतं, त्यामुळे कामगार कायदे सातत्याने बदलण्याची गरज असते। त्यामुळे कामगार कायदे बदलू नये असं कोणीच म्हणणार नाही, परंतु ते बदलताना कशासाठी आपण बदलतोय, कोणासाठी बदलतोय, त्याची दिशा काय आहे याबद्दल स्पष्टता असण्याची गरज आहे। अनेक कामगार कायदे आपल्या देशात आहेत। या ब्रिटिश काळापासून हे कायदे होत चाललेले आहेत। नंतर मग केंद्र सरकारचे कायदे आले, राज्य सरकारचे कायदे आले आणि त्यामुळे अनेक कायदे आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कामगाराची व्याख्या, पगाराची व्याख्या वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात। त्यामुळे कामगार संघटनांची पण मागणी होती की सुसूत्रता आणली पाहिजे, हा एक भाग होता, पण ती सुसूत्रता काही सरकारने आणलेली नाही। दुसरी मागणी कामगार संघटनांची होती म्हणजे ह्या देशामध्ये जवळजवळ 91 ते 92% कामगार हे असंघटित क्षेत्रात आहेत आणि आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सोशल सिक्युरिटी, ज्याला आपण सामाजिक सुरक्षा म्हणतो, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, आरोग्य, अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स, अशा ज्या काही प्रगत देशामध्ये काही संघटना या संस्था आहेत कामगारांना मदत करणाऱ्या, तशा संस्था आपल्याकडे फारशा नाहीत। ज्या काही आहेत त्या 6-7% कामगारांच्या मदतीच्या पलीकडे जात नाहीत आणि म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या नवीन आर्थिक धोरणानंतर ह्याची चर्चा खूप सुरू झाली, कारण भारताची अर्थव्यवस्थेमध्ये आज असंघटित कामगार किंवा ज्याला आपण छोटे उद्योग म्हणतो त्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या फार मोठी आहे। म्हणजे जवळजवळ 92 ते 93% कामगार हे या क्षेत्रात मोडतात आणि त्यामुळे त्यांचं वेतन कमी असतं, त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा कशी द्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि सरकारने असा दावा केलेला आहे की आम्ही ह्याच्यामध्ये हा प्रयत्न केलेला आहे। प्रत्यक्ष तसा काही फारसा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे 71 ते 72% म्हणजे आम्ही नाही पण सरकारी तज्ज्ञच सांगतायत की 71 ते 72% कामगार जे आज छोट्या उद्योगात काम करत आहेत ते या कायद्याच्या फायद्यापासून वंचित राहतील असं त्यांचंच म्हणणं आहे। हां, पण तेव्हा आता पुढचा प्रश्न जो निर्माण झाला ट्रेड युनियनने उपस्थित केलेला आहे तो म्हणजे की कामगारांची प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीयकृत म्हणजे ज्याला राष्ट्रीय कामगार संघटना म्हणतील अशा 9 कामगार संघटना प्रामुख्याने आहेत। त्याच्यामधल्या जवळजवळ सगळ्या कामगार संघटना यांना सरकारने काही चर्चेलाच बोलवलेले नाही, म्हणजे मग नियम करतानाही बोलवलेलं नाही, कायदा करतानाही बोलवले नाही, त्यांचे जे मुद्दे आहेत ते ग्राह्य धरलेले नाहीत, विचारात धरलेले नाहीत आणि ह्या सरकारचं वागणं हे स्पष्ट दिसत आहे की राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण करणं, कामगार संघटना, किसान संघटनेच्या अधिकारावर अतिक्रमण करणं, त्यांच्या प्रतिनिधींना न बोलवणं आणि आपलंच म्हणणं खरं करून दाखवणं, ही जी अतिरेकी किंवा हुकुमशाही पद्धतीची भूमिका असते, म्हणजे घटना तर मोडायची नाही पण घटना पाळायची पण नाही, म्हणजे अशा प्रकारचं जे वागणं आहे सरकारचं ते आपल्याला या शेतकऱ्यांच्या निमित्ताने पण दिसलेलं आहे, कामगारांच्या निमित्ताने पण दिसलेलं आहे आणि शिक्षणाच्या निमित्ताने पण दिसलेलं आहे। म्हणजे शिक्षण धोरणात जे बदल केला, शिक्षण हा खरं म्हणजे सरकारचा विषय, राज्य सरकारचा विषय आहे, पण त्यांनाही कन्सल्ट केलेलं नाही। तेव्हा दाम दुमटून आपलं म्हणणं आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते करायचं, म्हणजे कोणाला पाहिजे, सरकारला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजे हा खरा प्रश्न आहे। कारण सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं असतं, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने जर लोकांच्या फायद्यासाठी कायदे बदलले तर तुमचा विरोध काय? प्रश्न असा आहे की सरकार जरी लोकांनी निवडून दिलेलं असलं तरी ते काम कोणासाठी करतंय, कायदे जे बदल करतायत त्याचा फायदा कोणासाठी होईल? म्हणजे आता साधं उदाहरण घेऊ आपण की कोरोनामध्ये एवढी सगळी जनता संकटात असताना सरकारने मोठे बँड वाजवून आम्ही 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज दिले म्हणून सांगितलं, प्रत्यक्ष कामगार आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं?
1,65,000 कोटीच्या पेक्षा काहीच नाही. बरं, कामगारांना ज्या काही योजना केल्या म्हणून सांगतायत त्या कामगारांच्या पैशातनंच केल्या. म्हणजे बांधकाम कामगारांचे जे पैसे सरकारकडे जमले होते त्याच्यामधनं मदत केली. ESIचे जे पैसे जमले होते त्याच्यामधनं अटल पेन्शन योजनासारखी, अटल विमा योजनेसारखी योजना काढली. म्हणजे कामगारांनी जमवलेले पैसेच कामगारांवर वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करून सरकार आम्ही जे खर्च करतोय असा बँड वाजवत आहे. आणि प्रत्यक्षात 20 लाख कोटीचं पॅकेज हे कॉर्पोरेट क्षेत्रालाच प्रामुख्याने मदत होईल असं दिलेलं आहे. शेतकऱ्यांचाही आरोप तोच आहे. मला या कायद्या संदर्भामध्ये विचारायचं आहे. तुम्ही म्हटलात की जो बहुसंख्य जो कामगार आहे तो असंघटित आहे, परंतु त्यांच्या सोशल सिक्युरिटीचा प्रश्न कसा निर्माण होत आहे? कोणते मुद्दे त्याच्यामध्ये आहेत की त्यांच्या सोशल सिक्युरिटीला धक्का पोहोचतो? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये सोशल सिक्युरिटीचे जे 2 प्रमुख कायदे आहेत, म्हणजे ज्याला आपण भविष्य निर्वाह निधी म्हणतो आणि राज्य कामगार विमा योजना म्हणतो, याच्यामध्ये कमीत कमी किती कामगार असावेत अशी काही बंधनं आहेत. आणि त्यामुळे ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा कमी कामगार आहेत त्यांना हे कायदेच लागू होत नाहीत. काही पगाराची पण बंधनं आहेत. उदाहरणार्थ म्हणजे राज्य कामगार विमा योजनेमध्ये 21,000 रुपयापेक्षा जास्त पगार असेल तर तुम्हाला हा कायदा लागू होत नाही. त्यामुळे अनेक कामगार त्याचे पगार वाढले म्हणून त्याच्यामधनं बाहेर जातात. त्यामुळे अशा अनेक अडचणी आहेत की ज्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे होती. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये अर्जुन सेनगुप्ता कमिटी अपॉइंट केलेली होती आणि ह्या कमिटीने काही सूचना केलेल्या होत्या. त्या सूचना काही सरकारने अंमलात आणले नाहीत. अर्थात एक अमरेला कायदा करा, या सगळ्या लोकांना काहीतरी पेन्शन मिळेल, या सगळ्या लोकांना प्रॉव्हिडंट फंड मिळेल, आरोग्य योजना मिळेल, अशा काही सूचना त्यांनी केलेल्या होत्या. सगळ्याच काही व्यवहार्य होता असं म्हणणार नाहीत, परंतु त्याला त्यावेळेस कामगार संघटनांचा काही कामगार संघटनांचा विरोध होतातच. परंतु माझं म्हणणं असं आहे की आपल्या देशातली आजची कामगारांची परिस्थिती काय आहे, कायद्याचं संरक्षण कोणाला गरजेचं आहे. म्हणजे आता आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये नवीन राजवट आल्याबरोबर त्यांनी पहिला धक्का लावलाय तो किमान वेतनाला लावलेला आहे. म्हणजे जवळजवळ किमान वेतन त्यांचं $8-9 पर आवर होतं, ते जवळजवळ $15 नेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे कोणाला फायदा होईल? हा छोट्या उद्योगांना आणि ह्याचा फायदा होईल. आपल्याकडे 2 प्रश्न आहेत. म्हणजे एक तर कायदा जरी केला तरी त्याचा फायदा मिळेलच अशी व्यवस्थाही नाही, यंत्रणाही नाही. म्हणजे आपण बघितलं की मोदी सरकार आल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी काय केली होती की इन्स्पेक्टर राज आम्ही नष्ट करतो या नावाखाली त्यांनी सेल्फ इन्स्पेक्शनची भूमिका घेतली. म्हणजे आपण कायदे पाळतो तसं मालकांनी सर्टिफिकेट स्वतःला देऊन आपल्या नेटवर टाकून द्यायचं आणि इन्स्पेक्टर कोणी जाणार नाही. आणि जायचं असेल तर इन्स्पेक्टर 24 तास नोटीस देऊन मग तपासणी करण्यासाठी जाईल. या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की सरकारचा जो वचक असतो की कायदे पाळले नाही तर आपल्याला त्रास होईल, हाच संपलेला आहे. त्यामुळे अशा ह्या बॅकग्राऊंडवर हे कायदे बदललेले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कामगार कायद्यात बदल करा अशी मागणी ज्याप्रमाणे कामगार संघटनांचे काही लोक करत होते त्याचप्रमाणे मालक वर्गामधला जो कॉर्पोरेट घराणा म्हणजे जे मोठ्या कंपन्या असतात त्यांची मागणी होती. त्यांची मागणी का होती? कारण त्यांचं म्हणणं होतं की अमेरिका इंग्लंडच्या लोकांशी आम्हाला स्पर्धा करावी लागते आणि इंग्लंड अमेरिकेमध्ये कामगार केव्हाही काढता येतात आणि घेता येतात अशी कायद्याची रचना आहे. भारतामध्ये मात्र असं होतं की भारतामध्ये 100पेक्षा जर जास्त कामगार असतील तर कामगार जर काढायचे असतील किंवा त्यांना कंपनी बंद करायची असेल तर सरकारची परवानगी लागते. आता ह्या नवीन कायद्यामध्ये ही मर्यादा जी आहे ते 100 पासून कमी करून ती वाढवून 300पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 300 कामगारांपेक्षा जास्त असेल तरच हा कायदा लागू होतो. त्यामुळे आता कसं झालेलं आहे, भारतामध्ये जवळजवळ 99% कंपन्यांमध्ये 300पेक्षा कमीच कामगार आहेत. त्यामुळे 99% कामगारांना असुरक्षितता निर्माण झालेली आहे. त्या मालक त्यांना काढू शकतो सरकारच्या परवानगीशिवाय आणि हायर अँड फायर ज्याला म्हणतात अशा प्रकारची ही रचना आहे. आणि ही मागणी ही कॉर्पोरेट क्षेत्राची होती आणि सरकारने ती या निमित्ताने पूर्ण केलेली आहे. त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. म्हणून कामगार संघटनांचा आरोप आहे की हे सरकार जे आहे, जसा शेतकऱ्यांचा आरोप आहे की कॉर्पोरेट घराण्यांना मदत होईल अशा प्रकारची कायद्याची रचना करू इच्छित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधीही कोणालाही काढता येऊ शकतं, याचा परिणाम तर होणारच, म्हणजे की कुटुंब म्हणून किंवा अनेक गोष्टीमध्ये. परंतु सर्वच क्षेत्रामध्ये हा होणारा का आहे का परिणाम याचा? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कारखान्यांमध्ये 100पेक्षा किंवा ज्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये 100पेक्षा कमी कामगार होते त्यांना हा कायदा लागूच नव्हता. 100पेक्षा जास्त कामगार आहेत त्यांच्यासाठी आता हा बदल घडलेला आहे. 100पेक्षा कमी कामगार असतील तेव्हा त्यांना मालकाला काढायची, अर्थात मनात आलं तेव्हा काढता येईल, मनात केलं तर असं नाही. कायद्याप्रमाणे ज्या कामगाराला काढलेला आहे तो कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो, पण न्याय मिळत नाही. 10 आणि मिळाला तरी तो 20 वर्षांनी 30 वर्षांनी मिळतो आणि त्याचा त्या कामगाराला काही फारसा उपयोग होत नाही. हा अनुभव आहे.
त्यामुळे कायदे आणि कायद्याची अंमलबजावणी ह्याला महत्त्व येतं. हा क्लॉज कशामुळे टाकला असेल, काय वाटतं तुम्हाला? असे भारतामध्ये या काळात हे कायदे झाले, त्या कायद्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की टेक्स्टाईल हा सर्वात मोठा उद्योग होता आणि टेक्स्टाईलमध्ये त्या काळात 1000, 2000, 3000 कामगार काम करायचे आणि मग असे कारखाने बंद झाले ते एकदम बेरोजगारी होईल आणि कामगारांच्यावर जे हल्ले होतील, कामगारांचं राहणीमान घासरेल आणि म्हणून कामगारांना प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे असं साधारणतः 1930 नंतर ज्याला आपण लोककल्याणकारी राजवट म्हणतो त्याची दिशा होती. लोककल्याणकारी राजवटीमध्ये काय होतं की कामगार संघटनेला प्रोत्साहन द्यायचं, का कामगार संघटना झाल्या म्हणजे कामगारांची शक्ती वाढते, त्यांची बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढते, ते चांगल्या पद्धतीने आपला पगारवाढीचा आणि ह्याचा करार करू शकतात, म्हणून कामगार संघटनांना मदत करणं, त्याच्यानंतर कामगारांना मदत होईल असे कायदे करणं, म्हणजे त्या लोककल्याणकारी राजवटीच्या काळामध्ये सरकारने कामगारांसाठी काम करणं अभिप्रेत होतं. पण सरकार म्हणतं की PF जो आहे तो वाढणार आहे, भविष्य निर्वाह निधी, त्याच्यामुळं रिटायरमेंट नंतर ती मदत होणार आहे. आणि परंतु दुसरा एक मुद्दा असा येतो की टेक होम सॅलरी जी असणार आहे ती सुद्धा पगार जो आहे तो कमी मिळणार आहे. असे भारतामध्ये सध्या 2 प्रश्न आहेत. म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की आजचं राहणीमान जे आहे ते झपाट्याने बदललेलं आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे मी जेव्हा ट्रेड युनियन सुरू केली तेव्हा मोबाईल फोन नव्हता, मोटरसायकल पण नव्हत्या, सायकलवर कामगार म्हणजे सायकल मिळाली तर कामगाराला आनंद व्हायचा. म्हणजे अनेक कारखान्यामध्ये कामगारांना सायकली आम्ही मालकांनी सायकली दिल्या म्हणून फोटो काढलेले आहेत. आता सायकल द्यायचं काहीच कौतुक राहिलेलं नाही. आता सगळ्यांना पाहिजे ते मोटरसायकल पाहिजे, मोबाईल पाहिजे. आता मोबाईल ही गरज आहे का चैन आहे असे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे एकीकडे राहणीमान वाढल्यामुळे, गरजा वाढल्यामुळे लोकांना जास्तीत जास्त पगार आत्ता मिळावा असं वाटतं. परंतु माणूस की 60 वर्षानंतर रिटायर्ड होणार. 58 का 60 हा वादाचा मुद्दा असला तरी 60 वर्षानंतर रिटायर्ड झाल्यानंतर आता आरोग्य क्षेत्रात सुधारणा झाल्यामुळे मनुष्य 75-76 वर्ष म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष रिटायर्ड झाल्यानंतर जगतो. आणि मग त्या जगण्याच्या काळामध्ये त्याला पेन्शन नको का? पूर्वी पैसे बँकेत ठेवून व्याज बऱ्यापैकी मिळायचं, 10-12% व्याज मिळायचं. आता ते व्याज पण 6%, 6.5%च्या वरती जात नाही. म्हणजे बँकेत पैसे ठेवून व्याज मिळेल अशी परिस्थिती नाही. 60 वर्षानंतर त्याला प्रॉव्हिडंट फंड लागून असतो. म्हणजे प्रॉव्हिडंट फंडामध्ये कामगार संघटनेच्या दबावामुळे 8-8.5% आज जरी व्याज मिळत असेल तरी उद्या ते मिळेल ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्या देशामध्ये भविष्यासाठी काहीतरी पैशाची गुंतवणूक करून ठेवली पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ती कामगार जास्त करू शकत नाही, म्हणून प्रॉव्हिडंट फंडाला महत्त्व येतं. परंतु आज सरकार एकीकडे काय म्हणतं की तुमचा प्रॉव्हिडंट फंड वाढेल असं म्हणतंय, पण दुसरीकडे प्रॉव्हिडंट फंडामधलेच पैसे सरकारने जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये म्हणजे ज्याला लॉटरी मार्केट म्हणतो त्याच्यामध्ये गुंतवण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे उद्या समजा शेअर मार्केट बुडालं आणि ते बुडतं अनेक वेळा आपल्याला माहिती आहे, तर फटका कामगारांना बसणार आहे आणि मग कामगारांना पैसे बदले की त्यांच्या पेन्शनवर परिणाम होणार, त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या पैशावर परिणाम होणार, त्या प्रॉव्हिडंट फंडाचं जे व्याज मिळतं त्याच्यावर परिणाम होणार. त्यामुळे ही फसवी घोषणा आहे. खरं म्हणजे सरकारला हे कॉर्पोरेट क्षेत्राला पैसे देण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडाच्या माध्यमातून पैसे वळवायचे आहेत आणि म्हणून प्रॉव्हिडंट फंडामध्ये जास्त पैसे यावेत म्हणून टाकलेला हा डाव आहे की तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही करतो आहोत. प्रत्यक्ष कॉर्पोरेट क्षेत्राला जास्तीत जास्त पैसे कसे पोहोचतील याच्यासाठी केलेली जी क्लुप्ती आहे त्याच्यामधली ही एक आयडिया आहे असं पण लक्षात घेतलं पाहिजे. कोणते आणखीन मुद्दे आहेत की जे घातक आहेत असं वाटतं कामगारांना या कायद्यामधले? नाही, पहिली गोष्ट पहिली घातक मुद्दा काय आहे की ही जी प्रथा पडती आहे की राज्य सरकारना चर्चा न करता, कामगार संघटनांची चर्चा न करता कायद्यात बदल करणं, मारून म्हणजे ज्याला म्हणतो जबरदस्तीने आपल्याकडे बहुमत आहे म्हणून वाटेल कायदे पास करून घेणं, ही जी प्रथा पडती आहे ती भयानक आहे. पण राज्यानं जे कायदे केलेले आहेत कामगारासंदर्भातले, जर केंद्रानं कायदा आणला तर मग ते कायदे लॅप्स होतील का कसं? आता बहुतेक साधारणतः प्रश्न असा आहे की अनेक क्षेत्रामध्ये राज्य सरकार कायदे करताना केंद्र सरकारचा दृष्टिकोन काय आहे हे लक्षात घेऊन कायदा करतं. आता आणि काही कायदे हे केंद्र सरकारचेच असतात. म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट ज्याला आपण म्हणतो, भारत औद्योगिक वादविवाद कायदा, हा प्रामुख्याने केंद्र सरकारचा आहे. म्हणजे कामगारांना किती कामगार असल्यानंतर कारखाने बंद करण्याची परवानगी लागेल की नाही लागेल हे राज्य सरकारचे कायदे नाही आहेत, हे प्रामुख्याने केंद्र सरकारचे कायदे आहेत. त्याच्यामध्ये बदल केले आहेत. राज्य सरकार त्याच्यामध्ये फारसं काही करू शकणार नाही. परंतु कामगार संघटनांना मान्यता देताना काय केलं पाहिजे, कामगार संघटनांच्यामध्ये त्यांचे बाहेरचे लोक किती असले पाहिजेत, हे जे कायदे आहेत म्हणजे कामगार संघटनांचा रजिस्ट्रेशन कायदा आहे तो केंद्र सरकारचा आहे, तो काय राज्य सरकारचा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये राज्य सरकारला काही करता येणार नाही. हां, पण कामगार संघटनांना मान्यता देण्यासंबंधात प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कायदे आहेत. आता त्याच्यामध्ये केंद्र सरकारने एक स्वतःचा कायदा वेगळ्या प्रकारचा केल्यानंतर मग या राज्य सरकारनं एकतर त्याच्याशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल किंवा नवीन वाद निर्माण होतील की कुठला कायदा करायचा.
असे प्रश्न निर्माण होतील आणि त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. बरं, म्हणजे की उदाहरण दाखल की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार आहे, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आहे. अशा वेळी मग हे दोन्ही सरकार ठाकरे बॅनर्जी हे विरोध करतील असं वाटतंय. मुद्दा कसा आहे लक्षात घ्या, कुठल्याही सरकारची धोरणं ही आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक वाढावी, कारखानदारी वाढावी अशी असेल. आणि त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धा असते. जसं WTOच्या काळात बघितलं, WTOने काय केलं, जागतिक व्यापार संघटनेने काय केलं की प्रत्येक देशामधले आयात निर्यातीचे कायदे, गुंतवणुकीचे कायदे सगळे बदलायला भाग पाडलं आणि मग प्रत्येक देशामध्ये कॉर्पोरेटला सवलत होईल अशा प्रकारचे कायदे करण्यात आले. कारण का मग प्रत्येक देशाला अशी भीती वाटली की आपण जर कायदे बदलले नाही तर आपल्याकडे गुंतवणूक येणार नाही, गुंतवणूक नाही आली तर नवीन उद्योग निघणार नाहीत, तंत्रज्ञान निघणार नाहीत. ह्या भीतीपोटी मग जगामध्ये सगळ्या देशांनी जवळजवळ ते कायदे बदलायला सुरुवात केली. तीच परिस्थिती आता केंद्र सरकार राज्यावर आणली आहे की समजा राजस्थान आणि गुजरातमध्ये, म्हणजे आता उदाहरण घेऊ, करोनाच्या काळामध्ये उत्तर प्रदेश सरकारने जाहीर करून टाकलं भाजपच्या की आमच्या राज्यामध्ये 3 वर्ष सगळ्या कामगार कायद्यांना रजा देऊ. गुजरातनी जाहीर केलं की आमच्याकडे जे कारखाने सुरू होतील त्यांना इथून पुढे 1000 दिवस कामगार कायदे लागू होणार नाहीत. आता अशा सवलती मिळाल्यानंतर नवीन गुंतवणूक कुठे जाईल ह्याची भीती महाराष्ट्र सरकारला वाटेल, बंगाल सरकारला वाटेल आणि मग त्यांनाही त्याप्रमाणेच कायदे करावे लागतील. ही जी अडचण आहे, ही जी भीती, म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये आपल्याकडे पैसे आहेत त्याचा फायदा घेऊन आपल्याला पाहिजे तसे कायदे किंवा रचना करून घ्यायची समाजाची, ही जी त्यांची ताकद आहे त्याला हे सरकार बळी पडतंय. कारण का ह्या सरकारची विकासाची संकल्पनाच ह्या देशामध्ये कॉर्पोरेटायझेशन, मोठ्या कंपन्या व्हाव्यात अशी आहे. बरं, मग आपल्या संघटनेची आता इथून पुढे भूमिका कशी असणार आहे, संघर्ष सुरू असणार आहे का? हे बघा, आयटक, C2, इंटक ह्या सगळ्या कामगार संघटनांनी एक संयुक्त कामगार संघटना कृती समिती काढलेली आहे आणि ह्या संयुक्त कामगार कृती संघटनेतर्फे आपण सातत्याने संघर्ष करतोय. रेल ब्रो करतोय. 2 दिवसाचा भारत बंदही केला होता. आताही मला असं वाटतं की बँक राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध सगळ्या कामगार संघटनांनी, बँकेतल्या कामगार संघटनांनी मिळून 14-15 मार्चला का 15-16 मार्चला बंद जाहीर केलेला आहे. त्याच्याबरोबर आपल्या आंदोलनं कशी जोडता येईल असा प्रयत्न चालू आहे. पण ह्या सरकारचं जे प्रो कॉर्पोरेट धोरण आहे ते बदलण्यासाठी सरकारला भाग पाडणं ही साधारणतः आमच्या आंदोलनाची दिशा राहील. म्हणजे की यापुढे सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन होते, जसं शेतकरी संघटनेचं आंदोलन. कामगारांचा अनुभव असा आहे की रस्त्यावर उतरून मागणी केल्याशिवाय काहीही त्यांना पाहिजे तसे बदल घडत नाहीत. त्यामुळे कामगारांना ही सवय आहे रस्त्यावर उतरून लढाई करण्याची. अंमलबजावणी तर होणार आहे आता कायद्याची. अंमलबजावणी झाली तरी काय त्याच्याविरुद्ध लढता येतच ना. म्हणजे उदाहरणार्थ इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी 8.5% बोनसचा कायदा करून 4.5% कायदा केला. त्याच्याविरुद्ध संघर्ष झाला. आयटकनी संघर्ष केला. आयटकचे अनेक नेते त्या काळात जेलमध्ये गेले, C2चे गेले, हे सगळे गेले आणि त्यामुळे परत कायदा आता 8.5% झाला. तेव्हा ही लढाई चालूच राहणार आहे. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. खरं तर हे जे कायदे आहेत ते या संपूर्ण कामगार संघटनांचं म्हणणं आहे, भालचंद्र कांगो यांचं म्हणणं आहे की कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी हे कायदे आणलेले आहेत. त्यामुळे संघर्ष कामगार संघटनेचा हा सुरूच राहणार, मग तो रस्त्यावर असेल किंवा सरकारच्या समोरसुद्धा असणार आहे. कॅमेरामॅन राजेश, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे